Hello my dear students, in last video we discussed about the empirical formula and percentage composition. In this video we are going to discuss a very important topic, that is molecular formula. लास्ट दोन व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण पर्सेंटेज कंपोजिशन आणि एम्पिरिकल फॉर्म्युला हे अति महत्त्वाचे टॉपिक जे आहे ते डिस्कस केले. त्यातलाच एक थर्ड महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण डिस्कस करणार आहे, दॅट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला. Percentage composition, empirical formula and molecular formula, these three concepts are related to each other. Actually these are depend on each other. हे तिन्ही कन्सेप्ट जे आहेत ते एकमेकांवर डिपेंड आहेत. सो अति महत्त्वाचे असे हे कन्सेप्ट आहे. सो केअरफुली जे आहे इथे लक्ष द्यायचं. मॉलिक्युलर फॉर्म्युला कशाला म्हणायचा ॲक्च्युली, तर सिंपल अशी त्याची डेफिनेशन आपल्याला करता येईल, त्यानंतर आपण एक्सप्लेनेशन पाहू. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ए कंपाऊंड, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ए कंपाऊंड रिप्रेझेंट्स द ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स, represents the actual number of atoms present in one molecule of a compound. मॉलिक्युलर फॉर्म्युला कशाला म्हणायचं, तर ॲक्च्युली काय असतो मॉलिक्युलर फॉर्म्युला, तर तो रिप्रेझेंट करतो ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल ऑफ ए कंपाऊंड. एखाद्या कंपाऊंडच्या मॉलिक्यूलमध्ये ॲक्च्युअली किती नंबर ऑफ, हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स आर प्रेझेंट, हे रिप्रेझेंट करणारा जो काही फॉर्म्युला आहे त्यालाच आपण म्हणणार मॉलिक्युलर फॉर्म्युला. इन अदर वर्ड्स आपण त्याला म्हणू शकतो इट शोज द रियल फॉर्म्युला ऑफ इट्स वन मॉलिक्यूल. काय शो करतो, तर रियल फॉर्म्युला तो शो करतो कशाचा, तर एखाद्या कंपाऊंडच्या वन मॉलिक्यूलचा. असा एक सिंपल कन्सेप्ट आहे. सरळ सरळ जर आपल्याला जर पाहायचं असेल, सरळ सरळ जर आपल्याला इथे पाहायचं असेल तर काय आहे, तर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये फॉर एक्झाम्पल एक मॉलिक्यूल जो आहे तो आपण इथे घेऊ, दॅट इज मिथेन. सो मिथेन जो आहे इट्स ए नेम, ॲक्च्युली इट्स मॉलिक्यूल इज CH4. हा त्याचा मॉलिक्यूल, हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण याला म्हणू. तर ॲक्च्युली जेव्हा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला रिप्रेझेंट करतो, तर रिप्रेझेंट केल्यानंतर आपल्याला तिथे काय समजतं की त्यामध्ये कुठले ॲटम्स प्रेझेंट आहेत आणि किती प्रेझेंट आहेत, हाऊ मेनी ॲटम्स आर देअर इन दॅट फॉर्म्युला. इन केस ऑफ मिथेन आपण जर केअरफुली इथे जर पाहिलं तर देअर इज अ प्रेझेन्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. There is the presence of carbon and hydrogen. These two types of elements are present in methane. According to definition of molecular formula, molecular formula कशाला म्हणायचं, तर ॲक्च्युली तो काय करतो, तर एखाद्या कंपाऊंडच्या मॉलिक्यूलमध्ये ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स किती आहे ते तो शो करतो. तर हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे मिथेनचा. यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट आहेत, बट कार्बनचे ॲटम्स किती आहेत, 1. There is a presence of 1 carbon atom in methane molecule as well as 4 hydrogen atoms. एक कार्बन ॲटम जो आहे तो मिथेन मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट आहे, त्यासोबतच काय प्रेझेंट आहे, तर 4 हायड्रोजन ॲटम. ही क्वांटिटी जी आहे ती आपण कशावरून सांगितली, तर या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून. जेव्हा आपण या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याला ऑब्झर्व केलं तेव्हा आपल्याला तिथे समजलं की देअर इज अ प्रेझेन्स ऑफ 1 कार्बन ॲटम अँड 4 हायड्रोजन ॲटम. सो दिस इज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेन. अनदर एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, दॅट इज वॉटर. इन केस ऑफ वॉटर इट्स फॉर्म्युला इज H2O. आणि हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, त्यामुळे तिथे काय रिप्रेझेंट करणार, तर ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन दॅट वन मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड. सो अगेन वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर पाहिला तर तो कशाने बनलेला आहे, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन एलिमेंट्सच्या कॉम्बिनेशननी तो बनलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामध्ये आपण जर नंबर ऑफ ॲटम जर पाहिले, ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम इन केस ऑफ हायड्रोजन दीज आर 2 अँड इन केस ऑफ ऑक्सिजन इज 1. So 1 oxygen is present in water molecule and 2 hydrogen atoms are present in water molecule.
सो सिंपल असा कन्सेप्ट आहे. व्हॉट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला? The molecular formula of a compound represents the actual number of atoms present in one molecule of a compound. That is, it shows the real formula of its one molecule. So असा हा एक simple concept, that is molecular formula. सेकंड जो पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये, तो आहे रिलेशनशिप बिटवीन मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड एम्पेरिकल फॉर्म्युला. रिलेशनशिप बिटवीन एम्पेरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे जे दोन कन्सेप्ट आहेत, एम्पेरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला, यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला आज जे आहे ते पाहायचे आहे. सिंपल असं रिलेशन आहे. आपण जर पाहिलं तर मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल्स टू n मल्टिप्लाइड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला. हे सर्वात सिंपल असं रिलेशन जे आहे ते आपण यूज करणार. लक्षात ठेवायचं, आपल्याला जर मॉलिक्युलर फॉर्म्युला जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यासाठी एक सिंपल रिलेशन आपल्याला भेटते. व्हॉट इज मीन बाय मॉलिक्युलर फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ एम्पेरिकल फॉर्म्युला? मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल्स टू n मल्टिप्लाइड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला. म्हणजे आपल्याजवळ जर एम्पेरिकल फॉर्म्युला असेल तर आपण n नी मल्टिप्लाय करून मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो डिराइव्ह करू शकतो. व्हॉट इज n हियर? n is nothing but the natural number 1 2 3 4. हे जे नंबर आहे याला आपण डिनोट केलं आहे कशाने? तर n नी. सो त्या नंबरने आपण जर एम्पेरिकल फॉर्म्युलाला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला तिथे भेटेल मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो कसा कॅल्क्युलेट करता तिचे एक्झाम्पल सुद्धा आपण पाहणार आहे, पण आधी फॉर्म्युला जो आहे तो आपण पाहून घेणार आहे. सो सिंपल रिलेशन, मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल्स टू n मल्टिप्लाइड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला. और इट इज ऑल्सो रिटन ॲज, अनदर वेनी आपल्याला लिहिता येते. आपल्याला जर n ची व्हॅल्यू काढायची असेल, दॅट मीन्स तो नंबर काय आहे, नॅचरल नंबर जो आहे तो आपण कुठला यूज करत आहे तो जर आपल्याला कळायचा असेल तर एक सिंपल रिलेशन जे आहे ते आपण या इक्वेशन वरून डिराइव्ह करू शकतो. दॅट इज n इक्वल्स टू, दॅट मीन्स दॅट नॅचरल नंबर विच इज यूज इन धिस रिलेशन इज इक्वल्स टू मॉलिक्युलर फॉर्म्युला डिवायडेड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला जो काही दिलेला आहे त्याला जर आपण एम्पेरिक फॉर्म्युलाने जर डिवाइड केलं तर आपल्याला जी क्वांटिटी भेटेल दॅट इज n. तो असेल तो नॅचरल नंबर, ज्याचा यूज जो आहे तो आपण इथे करणार आहे. और इट इज ऑल्सो रिटन ॲज, आपल्याकडे मॉलिक्युलर फॉर्म्युला नसेल, आपल्याकडे एम्पेरिकल फॉर्म्युला गिवन नसेल, बट त्या न्यूमरिकल मध्ये जो कंपाऊंड, जो मॉलिक्यूल आपण यूज करत आहे त्या मॉलिक्यूलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मास दिलेला असेल आणि एम्पेरिकल फॉर्म्युला मास जर दिलेला असेल तर आपल्याला n ची व्हॅल्यू जी आहे ती डिराइव्ह करता येते या इक्वेशन वरून. सो दॅट इज n इक्वल्स टू नॅचरल नंबर हियर इक्वल्स टू मॉलिक्युलर फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर फॉर्म्युला मास डिवायडेड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला मास. जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याचं जे काही मास असेल त्याला डिवाइड करावं लागेल आपल्याला कशाने? तर एम्पेरिकल फॉर्म्युला मासने. जे आन्सर तुम्हाला भेटेल दॅट इज n. इट्स ए व्हॅल्यू ऑफ n. सो अशी व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला यांची कॅल्क्युलेट करता येते either by using molecular formula divided by empirical formula or molecular formula mass divided by empirical formula mass. सो असे आपल्याकडे तीन रिलेशन आहेत. पहिलं रिलेशन तर हे लक्षात ठेवायचं, मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल्स टू n मल्टिप्लाइड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला वेअर n इज द नॅचरल नंबर दॅट इज 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन. कुठलाही त्यामधला तो असू शकतो. यावरूनच आपण n चे रिलेशन जे आहे ते डिराइव्ह केले, दॅट इज n इक्वल्स टू व्हॉट? मॉलिक्युलर फॉर्म्युला डिवायडेड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला. हे सुद्धा नसेल आपल्याकडे, मासेस असतील तर मग थर्ड रिलेशन जे आहे ते आपण इथे यूज करू शकतो, दॅट इज n इक्वल्स टू मॉलिक्युलर फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर फॉर्म्युला मास डिवायडेड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला मास.
सो तीनपैकी कुठलंही रिलेशन यूज करून जे आहे ते आपण इथे व्हॅल्यू जी आहे ती काढू शकतो, n or molecular formula or empirical formula. So this is a simple relation between empirical formula and molecular formula. So लक्षात ठेवायचं हे. यावर आधारित काही एक्झाम्पल जे आहेत ते आपण डिस्कस करणार आहे पुढे. सो एक सिंपल एक्झाम्पल जे आहे ते आपण पाहणार आहे, विच इज बेस्ड ऑन पर्सेंटेज कंपोजिशन, एम्पेरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. तिन्ही कन्सेप्ट जे आपण लास्ट 2 ते 3 व्हिडिओजपासून जे पाहत आहेत त्यांचा यूज जो आहे तो आपण या न्यूमरिकलमध्ये जे आहे ते करणार आहे. सो न्यूमरिकल फर्स्ट और एक्झाम्पल नंबर 1, that is, in a compound carbon is 52.4%, hydrogen is 13%, and oxygen is 34.8%. In a compound, carbon is 52.4%, hydrogen is 13%, and oxygen is 34.8% are present, and molecular mass of the compound is 92. Calculate molecular formula of the compound. So एक कंपाउंड दिलेला आहे, जो कंपाउंड बनलेला आहे 3 एलिमेंटनी. एक आहे कार्बन, अनदर वन इज हायड्रोजन अँड द थर्ड वन इज ऑक्सिजन. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनने बनलेला असा कंपाउंड आहे. त्यामध्ये कार्बनचं जे पर्सेंटेज आहे ते आहे 52.4%, हायड्रोजनचं दिलेलं आहे 13% आणि ऑक्सिजनचं दिलेलं आहे 34.8%. ॲडिशनल व्हॅल्यू काय दिलेली आहे तर मॉलिक्युलर मास ऑफ द कंपाउंड दॅट इज 92 हे आपल्याला दिलेलं आहे. आणि कॅल्क्युलेट काय करायचं आहे आपल्याला, कॅल्क्युलेट दी मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड. आताच आपण रिलेशन पाहिलं होतं, मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल्स टू n मल्टिप्लाइड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला. What is the relation between empirical formula and molecular formula? That is, molecular formula equals to n multiplied by empirical formula, where n is the natural number, that is 1, 2, 3, 4, etc. So that means what? We have to calculate first empirical formula. आपल्याला सुरुवातीला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर एम्पिरिकल फॉर्म्युला जो आहे तो काढावा लागेल. देन n ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काढावं लागेल. नंतर मग ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या या रिलेशनमध्ये जे आहे ते पुटअप करावं लागतील. दॅट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल्स टू n मल्टिप्लाइड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला. फायनली आपल्याला तिथे भेटेल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड. सो स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण इथे करणार आहे. सो यामध्ये आपण 3 एलिमेंट जे आहेत ते पाहिले, एक कार्बन, दुसरा हायड्रोजन अँड थर्ड वन इज ऑक्सिजन. So there are 3 elements present in this compound. कार्बन जर पाहिला त्याचं पर्सेंटेज दिलेलं आहे 52.4%. कार्बनचं जे ॲटॉमिक वेट आहे किंवा ॲटॉमिक मास आहे, लक्षात ठेवायचं, हे लर्नच करावं लागेल तुम्हाला, दॅट इज 12. सो पर्सेंटेज कंपोजिशनचा आपण फॉर्म्युला पाहिला होता, इन शॉर्टली तो इथे दिलेला आहे, दॅट इज पर्सेंटेज डिवायडेड बाय ॲटॉमिक वेट, पर्सेंटेज ऑफ that particular matter here element divided by atomic weight. Percentage of carbon दिलेला 52.4 divided by its atomic weight, that is 12. So 52.4 ला जर 12 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर भेटते 4.35. इट्स आन्सर इज 4.35. त्याला राऊंड अप केला आपण, दॅट इज 4.4. ठीक आहे. याचा सिंपल रेशो आपण तिथे काढला. सिंपल रेशो जर काढला, सिंपल रेशो कसा काढतो आपण तर अशा डिजिटने डिवाइड करतो की आपल्याला मिनिमम होल नंबर जो आहे तो भेटला पाहिजे. सो 4.4 डिवायडेड बाय 2.2 जर केला आपण तर आपल्याला एक होल नंबर भेटतो, मिनिमम होल नंबर, दॅट इज 2. सो सिंपल रेशो दॅट इज 2. दॅट मीन्स रेशो इज 2 इन केस ऑफ कार्बन. सेम मेथड अप्लाय केली आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर. सेकंड एलिमेंट प्रेझेंट इन दिस कंपाउंड इज हायड्रोजन. इट्स पर्सेंटेज इज गिवन, दॅट इज 13. इट्स ॲटॉमिक वेट और ॲटॉमिक मास इज 1. So percentage divided by atomic weight of hydrogen, percentage is 13 divided by atomic weight, that is 1, equals to 13. 13 divided by 1, that is equals to 13. So त्याला 2.2 ने
आपण जर डिवाइड केलं तर आपल्याला त्याचा सिंपल रेशो भेटतो, दॅट इज इक्वल्स टू 5.9. अगेन त्याला राऊंड अप करणार कारण रेशो जो आहे तो होल नंबरमध्ये आपल्याला पाहिजे. सो 5.9 गेट कन्वर्टेड इंटू 6. सो रेशो भेटला 6. In case of oxygen, its percentage is 34.8 in this given compound. Its atomic weight is 16. त्याचं जे atomic weight आहे ते आहे 16. So percentage divided by atomic weight, that is 34.8 divided by 16 आपण जर केलं तर त्याचा आन्सर येते 2.2. Its answer is 2.2. So again these 2.2 get converted into simple whole number ratio. So that's why it is divided by 2.2 divided by 2.2. So its answer is 1. काय केलं आपण 2.2 ला 2.2 ने डिवाइड केलं तर त्याचं आन्सर किती आलं ते आलं 1. So that means we got here a simple ratio, that is 1. So in a given compound, जो कंपाऊंड इथे दिलेला आहे त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो काय येत आहे 2:6:1. 2:6:1. Therefore empirical formula for given compound equals to कार्बन किती घ्यायचे आहे 2. So C2, हायड्रोजन 6, H6, ऑक्सिजन 1. सो एम्पिरिकल फॉर्म्युला आपल्याला भेटला इथे गिवन कंपाउंड साठी, दॅट इज C2H6O. दिस इज अवर एम्पिरिकल फॉर्म्युला. आपल्याला रिलेशन दिलेला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचं असेल तर रिलेशन काय तर मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल्स टू n multiplied by empirical formula. So out of these two terms for calculation of molecular formula, we got empirical formula. Second term बाकी आहे, that is n. तो आपल्याला इथे कॅल्क्युलेट करावा लागेल. So n means natural number. तो जर कॅल्क्युलेट करायचा असेल आपल्याला इथे तर आपल्याला तिथे एक फॉर्म्युला जो आहे तो यूज करावा लागेल, that is n equals to molecular formula mass divided by empirical formula mass. सो आपल्याकडे मॉलिक्युलर फॉर्म्युला मास आहे, एम्पिरिकल फॉर्म्युला मास जो आहे तो आपल्याला आधी कॅल्क्युलेट करावा लागेल. त्यासाठी आपल्याकडे एम्पिरिकल फॉर्म्युला आहे. एम्पिरिकल फॉर्म्युल्यामध्ये आपण जर पाहिलं, इफ वी सी द एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ द गिवन कंपाउंड, दॅट इज C2H6O. हियर C2H6O. That means this formula contains 2 atoms of carbon, 6 atoms of hydrogen and 1 atom of oxygen. So by using this empirical formula, we are able to calculate empirical formula mass. हा फॉर्म्युला जो आहे हा यूज करून आपण कॅल्क्युलेट करू शकतो एम्पिरिकल फॉर्म्युला मास. आपण डायरेक्टली इथे जे आहे ते कॅल्क्युलेट करू. एम्पिरिकल फॉर्म्युला मास साठी आपल्याला काय करावं लागेल, यांच्या नंबर ऑफ ॲटम्सने ॲटॉमिक वेटला जे आहे ते मल्टिप्लाय करावं लागेल. सो कार्बन आहे इथे, कार्बन its atomic weight is 12 and number of atom is 2. So directly आपण इथे calculate करू, that is 2 multiplied by 12, that is 24. Hydrogen 6 atoms आहेत, atomic mass is 1, so 1 multiplied by 6, that is 6 plus एक ऑक्सिजन atom आहे त्याचा atomic weight आहे 16, so plus 16. So 24 plus 6, that is 30, plus 16, that is 46. So empirical mass जे आहे ते आपल्याला इथे भेटलं, that is 46. काय आहे तर आपण इन शॉर्ट इथे लिहू शकतो, that is empirical mass. हे झालं empirical mass for the formula C2H6O. आता हे empirical mass जे आहे आपण यूज करणार आहे फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ n. मॉलिक्युलर फॉर्म्युला मास आपल्याकडे आहे, एम्पिरिकल फॉर्म्युला मास आपण तिथे घेतला. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला मास इज 92 विच इज गिवन हियर. एम्पिरिकल फॉर्म्युला मास दॅट इज 46.
So 92 divided by 46. 46 1 जा 46. 46 2 जा, that is 92. So its answer is 2. यांची व्हॅल्यू जी आहे ती भेटली आपल्याला 2. आता आपल्याकडे रिलेशन आहे. रिलेशन कुठला आहे तर रिलेशन जे आपल्याकडे गिवन आहे ते कुठलं आहे तर मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल्स टू, वर लिहितो मी इथे, मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल्स टू, therefore molecular formula equals to n multiplied by empirical formula. n multiplied by empirical formula. आता आपल्याकडे n ची व्हॅल्यू सुद्धा आहे, एम्पिरिकल फॉर्म्युला सुद्धा आपल्याकडे आहे. सो n that is 2 multiplied by empirical formula, that is C2H6O. सो 2 नी मल्टिप्लाय करायचा आहे C2H6O ला. आपल्याला तिथे फॉर्म्युला भेटेल, मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर गिव्हन कंपाऊंड इज, 2 नी मल्टिप्लाय केलं तो 2 multiplied by 2 that is 4. So C4 2 multiplied by 6 that is 12. H12 2 multiplied by 1 that is 2. O2. C4 H12 O2 is the molecular formula for this given compound. सो अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो कॅल्क्युलेट करता येते. सो पहा, यामध्ये आपण पर्सेंटेज कंपोजिशन सुद्धा कॅल्क्युलेट केले, त्यानंतर एम्पिरिकल फॉर्म्युला काढण्यासाठी सिंपल रेशो सुद्धा काढला आणि त्यावरून एम्पिरिकल फॉर्म्युला सुद्धा काढला आणि फायनली मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा आपण कॅल्क्युलेट केला. सो असं स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्याला करावं लागेल आणि फायनली आपल्याला काय भेटेल, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. सर्वात आधी आपल्याला त्यांचं पर्सेंटेज कंपोजिशन कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यासाठी फॉर्म्युला नेहमी यूज करायचा, तो म्हणजे पर्सेंटेज ऑफ द एलिमेंट प्रेझेंट इन कंपाऊंड डिवायडेड बाय इट्स ॲटॉमिक वेट. त्यावरून सिंपल रेशो काढायचा, म्हणजे तुम्हाला सिंपल रेशोवरून एम्पिरिकल फॉर्म्युला भेटेल आणि नंतर एम्पिरिकल फॉर्म्युलावरून एनची व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करायची. त्यासाठी आपल्याला एक रिलेशन जे आहे ते यूज करावं लागते, जे इथे आपण यूज केलं, दॅट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला मास डिवायडेड बाय एम्पिरिकल फॉर्म्युला मास. एनची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला इथे भेटली आणि नंतर ही एनची व्हॅल्यू जी आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला रिलेशनमध्ये जे आहे ते आपण यूज केली. रिलेशन कुठलं यूज केलं, मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल्स टू n मल्टिप्लाइड बाय एम्पिरिकल फॉर्म्युला. सो here the value of n is 2 and the empirical formula is C2H6O. या फॉर्म्युलाला 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला भेटला C4H12O2. So this is our final answer.